अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच शौर्यपदक प्राप्त जवानांचा सत्कार करण्यात येणार आहे। या सोहळ्यात जिल्ह्यातून 21 वीरमाता, वीरपत्नींसह 4 जवानांना गौरवण्यात येणार आहे। बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी या आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल देखील उपस्थित होते। येणाऱ्या 26 तारखेला आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, गणराज्य दिनाच्या दिवशी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संध्याकाळी 7 वाजता जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये देशासाठी शहीद झालेले सैनिक आहेत, त्यांच्या वीरमाता असो की वीरपत्नी असो, यांच्या सन्मानार्थ आम्ही त्यांचा एक सन्मान व्हावा। ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यासाठी शहीद झाले त्या वीरमाता वीरपत्नीचं आम्ही पूजन करणार आहे आणि पूजन करून त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे साडीचोळीतून बँकेच्या वतीने, आणि त्यानंतर त्यांना एक शाही भोज देणार आहे असा कार्यक्रम। व त्याचप्रमाणे जे जिल्ह्यात आपलं जवान आहेत, ज्यांना शौर्य पुरस्कार मिळाले आहेत, ते जवान यांचासुद्धा आम्ही बँकेच्या वतीने सत्कार व सन्मान करणार आहे। त्यासाठी आम्ही संध्याकाळी 7 वाजता बँकेच्या वतीने कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठी की वीरमाता असो की वीरपत्नी असो, त्याच्यासाठी बँकेच्या मार्फत त्यांच्या घरी एक अधिकारी सन्मानानं बँकेचं वाहन घेऊन जाऊन त्यांना बँकेमध्ये आणणं आणि त्यांचा सन्मान करणं, आणि सन्मान झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या घरी बँकेच्याच वाहनाच्या मार्फत पोहोचून देणं अधिकाऱ्याच्या मार्फत। तो अधिकारी त्या तेवढं या बँकेमार्फत ती त्यांचा सन्मान ही करणार आहे। त्यासाठी संध्याकाळी 7 वाजता 26 तारखेला बँकेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, बँकेचे संचालक मंडळ व बँक जिल्ह्यातील अधिकारी, कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर यांनासुद्धा आमंत्रित केलं आहे। याच्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहतील व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पत्रकार, प्रिंट मीडिया यांनासुद्धा आम्ही आमंत्रित करतो आहोत।